टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकच्या चौक मंडई परिसरामध्ये एक जुना वाडा जो आहे तो कोसळल्याची घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला संपूर्ण हा वाड्याचा मलबा जो आहे तो या ठिकाणी पडल्याचं बघायला मिळत आहे। या खाली 5 ते 6 गाड्या ज्या आहेत त्या देखील दबल्या गेलेल्या आहेत। पूर्णतः आपण या ठिकाणी जर रिक्षाची अवस्था बघितली तर किती मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। संपूर्ण हा आता मलबा जो आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। हा पुराणा वाडा जो आहे तो या ठिकाणी होता। खरं तर महापालिकेकडून नाशिक शहरातील अनेक जे धोकादायक वाडे आहेत त्यांना पालिका प्रशासनाकडून नोटीस देखील देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचे वाडे जे आहेत ते हटवून घेण्याचे सांगण्यात आलेले आहे। मात्र तरी देखील अशा पद्धतीचे वाडे आपल्याला बघायला मिळत आहे। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाहीये, मात्र मोठी आर्थिक हानी जी आहे ती आपल्याला झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। 5 ते 6 वाहनांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे। काही प्रत्यक्षदर्शी देखील आपल्या सोबत आहेत। काय नेमकं या ठिकाणी घडलं होतं, कशा पद्धतीने हा वाडा पडला? मैं यहाँ से आ रहा था तो बच्चे इधर रिक्शा में बैठे लेते और दो तीन ईंट नीचे गिरी तो बच्चों को मैंने हकाला और अचानक से डायरेक्ट यहाँ पे पूरा घर गिर गया। अभी यहाँ पे हमारे बच्चे खेलते हैं, सब लोग क्या बोलते हैं ये एक गली को नहीं क्या, ये मतलब पूरे पटागन को 4-5 गली जॉइंट है। अब बच्चे आते जाते रहते, अभी इनका भी रिक्शा का नुकसान हुआ। वो भाई की गाड़ी का कितना गाड़ी आता है? 5 गाड़ी है, अभी भी गाड़ी उसके नीचे दो गाड़ी भी फंसी हुई है उसके नीचे। और यहाँ पे हमारे बच्चे आते जाते रहते, हमारी फैमिली के लोग आते जाते रहते और कल भी हमारे यहाँ पे प्रोग्राम होते रहते। ऐसा कि ना हो और घर मालक को फोन कर रहे तो घर मालक आ रहा नहीं है। उसने कब से उसको फोन कर रहे कि आता हो आ रहा नहीं है। अभी बच्चे इधर छोटे बच्चे खेलते रहते। ये गाड़ी का आप देख सकते हैं जैसे कि नुकसान हुआ, उधर एक्सेस का पूरा नुकसान हुआ और नीचे भी 2 गाड़ी भी फंसी हुई। बच्चे हमारे खेलते रहते और रिक्शा का भी पूरा टोटल लॉस हो गई रिक्शा। अभी आपने क्या घर अभी डायरेक्ट हमने फोन भी करे घर वाले मालक को तो वो आ रहा ही नहीं है, बिल्कुल नहीं आ रहा है वो। आपण जर या ठिकाणी बघितलं तर वाडा पडल्यामुळे मोठी हानी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर पालिका प्रशासनाचं जे पथक आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मलबा हटवण्यासाठी हे पथक आलं होतं, मात्र जोपर्यंत याचा मालक येत नाही, त्यांच्या वाहनांचं झालेलं नुकसान भरपाई देत नाही, तोपर्यंत या ठिकाणावरील मलबा काढू देणार नाही अशी जी भूमिका आहे ती या परिसरातील नागरिकांनी घेतलेली आहे। त्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता मालक आल्यानंतर या ठिकाणी हे संपूर्ण मलबा हटवण्याचं काम सुरू होणार आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।